पुणे बँगलोर महामार्गावरील आनेवाडी तासवडे टोलनाका सातारकरांसाठी फ्री करा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। सातारा जिल्ह्यांतर्गत प्रवासादरम्यान स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बऱ्याचदा स्थानिक नागरिक आणि टोल प्रशासनात वाद होत असतात। याबाबत त्वरित ठोस निर्णय घेतला नाही तर 15 जानेवारी रोजी 12 वाजता तीव्र निदर्शन आणि आंदोलन करण्यात असल्याची माहिती मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा असा होता, येत्या 15 तारखेला आनेवाडी टोल नाका या ठिकाणी सातारा जिल्हावासीय यांना 100% टोल माफी मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती। सातारकरांवरती अन्यायकारक पद्धतीनं टोल वसुली होते। जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करताना कित्येक वेळा अत्यंत कमी अंतरासाठी आमच्याकडे पूर्ण अंतराचे पैसे वसूल केले जातात। सातारमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आम्ही कराडकडे जाऊ देत किंवा डाव्या बाजूला आम्ही वाईकडे जाऊ देत, दोन्ही बाजूला जाताना आम्हाला अन्यायकारक पद्धतीने टोल भरावे लागत आहेत। हा कराडवासियांवरती सुद्धा अन्याय आहे, सातारावासियांवरती अन्याय आहे आणि जिल्ह्यातल्या इतर तालुकावासियांवरती मोठ्या स्वरूपातला अन्याय आहे। गेले कित्येक वर्ष झालं ही टोल वसुली सुरू आहे। अजून किती वर्ष सातारकरांना याला सामोरं जावं लागणार आहे याची माहिती नाही। दरवेळेस टोलची मुदत संपत आली की नवीन लेन सुरू करायच्या, हा एक नवीनच धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। हा धंदा बंद झाला पाहिजे। सातारा जिल्हावासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 तारखेला